जगन्नाथजी तुम्ही सुद्धा जे काही वागलायत ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये। आई हे बघ जरा शांत हो तू। ही गोष्ट मला बाबांनी सांगितलेली नाहीये, मला साक्षात विठ्ठलाने सांगितली ही गोष्ट। सारंग तू बरा आहेस ना? तू काय बोलतोयस, तुला तरी कळतंय का? आई त्या दिवशी आम्ही बाबुळवाडीला गेलो होतो, त्या दिवशी देवळात पाहिलं मी गाताना सावलीला। गाणं गायलंस का काल? मी तुम्हाला तुमच्या खोलीपर्यंत सोडलं बस। आणि गाणं नाही। छान आहे ना गाणं ताराचं, ऐकलंस ना तू? हो। आमची सौ हायच गुणाची बरं, गाणं विलय छाप म्हणते। माईंने रियाजाला बोलवलंय। पण आता रियाजाची काय गरज आहे? गाण्याचा माझ्या नाही म्हणजे तारा मॅडम गातात ना, मी त्यांच्या सोबत असते फक्त। सारंग सर, मला तुझा विश्वास नव्हता मोडायचा रे। मी फक्त मम्माच्या भीतीपोटी ही गोष्ट कोणालाच नाही सांगितली। प्लीज यार प्लीज, आता तरी सगळ्या गोष्टी आईवर ढकलू नकोस। या सगळ्यामध्ये तू सुद्धा तितकीच दोषी आहेस। काय ग तारा, तुझं प्रेम आहे ना माझ्यावर? प्रेम आहे की नाही? ते पण सगळं खोटं आहे, नाटक आहे ते पण। सोम प्लीज, माझ्या प्रेमावर शंका नको घेऊ। तारा, मला खूप वाईट वाटलं यार या सगळ्याचं। अख्ख्या जगासमोर तुमच्या दोघींचा खोटेपणा उघडकीस आलाय। तुम्हा दोघींना वाटत असेल की या सगळ्यात फक्त वजे घराण्याचं नाव बदनाम झालंय, तर तसं नाहीये। मेहेंदळींचं सुद्धा नाव जोडलं गेलंय त्याला, त्यांचंही नाव बदनाम झालंय। सगळं संपलं, सगळं 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 संपलं। आजवर मी जे नाव कमवलं होतं, घराण्याची प्रतिष्ठा सांभाळली होती, ते सगळं 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 संपलं। पण हे ज्यांनी केलंय ना, माझ्या घराण्याच्या नावाला ज्यांनी पट्टा लावलाय ना, त्यांना सोडणार नाही मी।
त्यांना त्यांच्या कर्माची फळं भोगावीच लागतील. सोडणार नाही मी त्यांना. भैरवीजी, यात तुमची स्वतःची चूक आहे. अहो, बदला घेण्यापेक्षा ना स्वतःच्या चुकीचा स्वीकार करा. आणि हो, तुम्ही आज ज्याच्याविषयी बोलताय ना, तो माझा सख्खा भाऊ आहे. कुठलंही वेडवाकडं पाऊल उचलू देणार नाही मी तुम्हाला. बरोबर बोलतोय तो मम्मा. प्लीज आता तरी काही वेडा वाकडा करायचा विचारही करू नको. बास झाला आता. तुझ्या याच स्वभावामुळे आपल्याला सगळ्यांना हा दिवस बघायला लागतोय. घाबरू नको सोहम. जेवढं मला कळतंय, मला दिसतंय, त्यात सारंगचं हे डोकं असूच शकत नाही. याचा मोरक्या कोणीतरी वेगळाच आहे. जगन्नाथचं डोकं आहे. जगन्नाथचं. त्याला खूप दिवसापासून मला एक्सपोज करायचं होतं. आज त्याने असा हा डाव साधला काय, सगळ्यांना हाताशी घेऊन. याची किंमत त्याला खूप मोठी मोजावी लागेल. सगळ्यात पहिलं काटा या जगन्नाथचाच काढीन मी. हो भैरवीजी, सोडून द्या तो विषय. तसाही तुमचा हिशोब चुकता झालाच आहे ना. नुकसान तर नाही झालं ना तुमचं. आजवर जे पैसे तुम्ही सावली वहिनीच्या घरच्यांवर खर्च केले, त्याची परतफेड तर सारंगदादाने केलीच ना. चेक देऊन व्याजासकट. बरं झालं. खूप मोठी गोष्ट केली आहे सारंगदादाने हा हिशोब चुकवून. ज्या सावली वहिनीचा आवाज तुम्ही आजवर वापरत होता, तिला आज फायनली न्याय मिळालाय. आणि तुम्हाला असं वाटत असेल की या सगळ्यात तुमच्या मुलीचं नुकसान झालं, तर नाही. हा, तुमच्या मुलीचं या सगळ्यात काहीही नुकसान झालेलं नाहीये. उलट तिचा फायदाच झाला. ताराला कधी गायचं नव्हतंच मुळात. आता ना तिला जे करायचंय, तिचं जे स्वप्न आहे ना, ते ती पूर्ण करणार. आणि तिच्याबरोबर तिचे वडील ठामपणे उभे आहेत. म्हणून ना हिशोबाचं वगैरे तर बोलूच नका तुम्ही. सोडून द्या आता तो विषय. सोडून देऊ असाच? माझ्या घराण्याची परंपरा, इब्रत सगळी वेशीला टांगली या लोकांनी, आणि असंच सोडून देऊ मी त्यांना? हा, माझी इतक्या वर्षांची तपश्चर्या होती. हिला एवढी मोठी गायिका करण्याकरता मला कुठल्या कुठल्या दिव्यातनं जावं लागलंय ना सोहम, ते मला माहितीये. स्वतःचं अस्तित्व मिटवून हिला गायिका तार आवाज आहे म्हणून नाभारूपाला आणलंय मी. किती त्याग केलेत, किती बलिदानं दिली आहेत, ते फक्त मला माहितीये सोहम. आणि तुला काय वाटतं, तुझ्या भावाने तो 1.5 दमडीचा चेक माझ्या पुढे फेकून त्या सगळ्याची भरपाई केली आहे? या सगळ्याची भरपाई या जन्मात तरी कुणीच करू शकत नाही. पैशात तोलतोयस तू माझ्या घराण्याच्या इब्रतीला?